समग्र मानवजातीला दुःखमुक्तीचा महान असा आर्य संदेश देणारे तथागत सम्यक संबुद्ध, तथागतांचा दुःखमुक्त बनवणारा पावन पवित्र सन्मार्ग बौद्ध धम्म, तथागताच्या पवित्र सन्मार्गाचा उपदेश देणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो। सातवाहन बुद्धविहार, सिद्धार्थनगर, हडको N12, औरंगाबाद या ठिकाणी दैनंदिन धम्मसंस्कारासाठी उपस्थित सर्व उपासक आणि उपासिकांनो, आपल्या सर्वांप्रती सुरुवातीला मंगलमैत्री अर्पण करतो। विशेषतः धम्मोदय द राइज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व उपासक उपासिकांसाठी सुद्धा खूप खूप मंगलमैत्री। आज आपल्या दैनंदिन धम्मसंस्कारामध्ये तथागताचा सद्धम्म समजून घेत असताना एक धम्मकथा आज बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। ज्या धम्मकथेच्या माध्यमातून आपल्याला प्रकर्षाने एक गोष्ट समजेल की जे जे उपासक उपासिका सद्धम्माची सेवा करतात यांना त्या कारणाने त्यांचं जयमंगल आणि कल्याण होत असतं। आजची ही धम्मकथा अशाच स्वरूपातली आहे। एक श्रद्धावान आई आहे, श्रद्धावान दानशूर आई आहे, त्यातल्या त्यात सद्धम्माला जाणणारी आहे, सद्धम्मानुसार आचरण करणारी आहे। त्याच आईच्या पाऊल वाटेवरती चालणारी तिची एक मुलगी आहे। त्या आईची आणि त्या मुलीची बुद्ध धम्म संघावरती असलेली श्रद्धा आणि त्या श्रद्धेचा विकास करत असताना त्यांनी केलेलं धम्म आचरण, ह्या दोन गोष्टी आपल्याला प्रामुख्याने या धम्मकथेमधून समजणार आहे। आजच्या धम्मकथेचा उपदेश तथागत सम्यक संबुद्धांनी जेतवनामध्ये दिलेला आहे। श्रावस्तीचं जेतवन, या जेतवनामध्ये आपल्या मनातला सद्धम्म आपण कसा जागृत करावा किंवा सद्धम्माचं आचरण करत असताना मनातील सद्धम्माचं रक्षण कसं करावं या संदर्भात दिलेला अत्यंत महत्त्वाचा आजचा हा उपदेश आपल्या सर्वांसाठी असणार आहे। श्रावस्ती नगरामध्ये तथागत सम्यक संबुद्धाला ऐकणारा जो वर्ग होता तो फार मोठ्या प्रमाणात होता। श्रावस्तीमध्ये श्रेष्ठ असलेल्या जातीतला आणि कनिष्ठ असलेल्या जातीतला सर्वच वर्ग हा तथागताचा अनुयायी होता। राजे, महाराजे, साफसफाई करणारे, राजाचे मंत्री, राजाचे अमात्य, राजाच्या देखरेखीसाठी असलेले शिपाई, सैनिक तथागत सम्यक संबुद्धांचे उपासक होते। मिळेल त्या प्रसंगाला अनुसरून ते तथागत सम्यक संबुद्धांचं प्रवचन वारंवार ऐकण्याचा प्रयत्न करायचे। आणि आपण वारंवार पाहतो की संबोधी प्राप्ती केल्यानंतर त्यांनी सर्वाधिक हे जेतवनात उपदेश दिलेले आहेत, श्रावस्तीमध्ये उपदेश दिलेले आहेत। श्रावस्तीच्या या पावन पवित्र नगरामध्ये एक अतिशय सुंदर, धम्मवान, धम्मप्रिय एक आई होती आणि त्या आईला कानमाता म्हणून ती आई प्रसिद्ध होती। आपण तसे बरेच उदाहरण या अगोदर पाहिले। काही लोक आईवडिलांच्या नावावरून ओळखले जातात आणि काही आईवडील हे मुलांच्या गुणावरून ओळखले जातात, बरोबर आहे। काही लोकांना जर पाहिलं तर आईवडिलांचे बरेच असे लक्षणं त्यांच्यामध्ये असतात, पण काही काही मुलांमध्ये आईवडिलांचे लक्षणं नसतात। मग ते दिसण्यामध्ये असतील, आचरणिक स्वरूपात असतील, बोलण्याच्या स्वरूपात असतील, जगण्याच्या आणि वावरण्याच्या संदर्भातले ते लक्षणं असतील, ते लक्षणं दिसत नाहीत। पण इथे तिच्या मुलीच्या
धम्माच्या पालनामुळे, तिच्या मुलीच्या धम्म आचरणामुळे आई मात्र प्रसिद्ध झालेली आहे. एक बौद्ध धर्मातील अजरामर उदाहरण असं आपण पाहू शकतो. शिवली भंते. शिवली भंतेच्या आईला काय म्हणायचे लोक? शिवली माता, है ना? शिवली माता म्हणायचे ना. आता सारीपुत्र हे नाव सारीपुत्राचं कसं काय पडलं? तर सारीपुत्राच्या आईचं नाव होतं सरी. सरी, सारी. मग सारीचा पुत्र सारीपुत्र. शिवलीची माता शिवली माता सुप्पवासा. आणि इथे सुद्धा कान हिची माता कानमाता अशी नावं आपल्याला लक्षात येतात. जसं भीम बाळाची आई भीमाई, अशा पद्धतीनं ते लगेच लक्षात येतं. मग इथे ही जी कानमाता होती, ही कानमाता सातत्याने श्रावस्तीमध्ये तथागत सम्यक संबुद्धाचं प्रवचन ऐकायची. आता प्रवचन ही ऐकायला जात असताना लहानपणापासून ही कानसुद्धा आपल्या मम्मीसोबत प्रवचन ऐकायला जायची. आणि लहानपणापासून प्रवचन ऐकता ऐकता तिच्या लहानपणाच्या मनावरच बुद्ध धम्म संघाचे संस्कार पडलेले आहेत. की ही कानमाता आपल्या लहान पोरीला घेऊन बुद्ध विहारात येत होती, तेव्हापासून हळूहळू तिच्या मनावरती कानाच्या माध्यमातून संस्कार पडू लागलेत आणि त्या संस्कारामुळे ती पोरगी घडल्या गेली. आता या जीवनामध्ये अनेक असे चढ उतार माणसाला येत असतात, तर त्याच चढ उतारामध्ये ही सुद्धा निघालेली आहे. कधी सुख आहे, कधी दुःख आहे, असं आयुष्य पुढे 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 जात राहते. वजाबाकी करता 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 असा एखादा क्षण येतो की ज्या दिवशी माणसाला किंवा बाईला असं वाटते, अरे आता काहीच नको, बरं आता हे काहीच नको, आता रिलॅक्स राहू, ध्यान करू, धम्माचं आचरण करू, जमेल तेवढं ध्यान देण्याचा प्रयत्न करू, अशी एक भावना निर्माण होते ना. आणि मग ही भावना निर्माण होईपर्यंत जेव्हा माणूस सकाळपासून ते रात्रीपर्यंतचा जो हिशेब लावतो, त्या हिशेबामध्ये विहारात गेलेला जेवढा वेळ तुमचा आहे, तो वेळ त्या भावनेला जबाबदार असतो. बघा, त्या भावनेला जबाबदार असतो. आणि अशी ही भावना निर्माण करण्यासाठी म्हणून तथागत सम्यक संबुद्धांनी तुम्हाला आणि आम्हाला सुद्धा 3 महिने वर्षातले दिलेले आहेत. त्याला आपण वर्षावास म्हणतो. म्हणून ही कानमाता जेव्हा जेतवनात प्रवचनासाठी जायची, तेव्हा ही छोटी पोरगी तिची घेऊन जायची. पोरगी दिसायला सुंदर होती. वयात आली आणि वयात आल्यानंतर तिचं बाजूच्या एका गावातील मुलासोबत लग्न झालं. सुखाने संसार सुरू झाला. पण नवीन नवरी काही दिवसानंतर माहेरी आली. तर ही नवीन नवरी लग्न झाल्यानंतर पुन्हा माहेरी येते. जिकडे तिकडे ती संस्कृती आहे, ती विचार आहेत, ती विचारधारा आहे की एकदा गेल्यानंतर 2-3 दिवस थांबते, पुन्हा येते, आणि पुन्हा आली की मग डायरेक्ट सणालाच येते. अशा पद्धतीने ठरलेल्या काही गोष्टी आहेत. तर कान ही सुद्धा नवीन लग्न झाल्यानंतर ती तिच्या माहेरी गेली. आणि माहेरी गेल्यानंतर त्याच दिवशी तिथे भिक्खू आले. भिक्षाटनासाठी त्यांच्या दारावरती भिक्खू आले आणि त्यांनी भोजन वाढलं आणि आपल्या आपल्या विहारात निघून गेले. कानमाताच्या घरी तिच्या पतीनं, म्हणजे कान हिच्या पतीनं तिला परत आणण्यासाठी काही संदेशवाहक पाठवले. आता पहिले काय मोबाईल नव्हते, त्याच्यात काही SMS पाठवायचे नाहीत. आणि 10 दिवस झाले माईच्याच घरी राहते का, आणि माई आठवणाचे येईन का, आणि ये ना घरी, असे काही मेसेज तेव्हा यायचे नाहीत. मग तेव्हाचे लोक काय करायचे, संदेशवाहक पाठवायचे. म्हणजे इकडून तिकडे संदेश ने-आण करणारा एक माणूस, संदेशवाहक, ज्याला आपण आजच्या काळामध्ये पोस्टमन म्हणतो. तर संदेशवाहक तिच्या पतीनं पाठवला आणि ते संदेशवाहक म्हणाला की कान, तुला तुझ्या पतीनं बोलवलेलं आहे, तू चाल. काननं तयारी वगैरे केली आणि कान जायला लागली. तेवढ्यात कानमाता कानला म्हणाली की
कालच तर आली ना, थांब ना 2-3 दिवस. हिच्या मनात असा विचार आला कानच्या, की कान माताच्या मनात असा विचार आला की माझी मुलगी आताच आली, हिला खाली हातानं कसं पाठवायचं. तर तिच्याही मनात तशा पद्धतीच्या लेकीच्या संदर्भातला भाव होता. आणि कान माता हिच्या मनात असा विचार आला की माझी लेक ही माझ्याकडे आली तर मी काहीतरी गोडधोड लाडू, करंजा, चिवडा अशा काहीतरी गोष्टी तिला करून दिल्या पाहिजे, काहीतरी गोडधोड तिला करून दिलं पाहिजे. आणि मग ती म्हणाली की कान जाऊ नको, थांब. आणि कान मातानं संदेशवाहकाला वापस पाठवलं त्याच्या गावी. म्हणजे कान हिच्या सासरी तो संदेशवाहक पुन्हा निघून गेला. दुसऱ्या दिवशी झालं असं की हिने अगोदरच्या दिवशी सगळे काही गोडधोड पदार्थ बनवून ठेवले आणि कान हिची तयारी झाली. पण कान निघायला लागली तेवढ्यात तिच्या दारावरती पुन्हा काही भिक्खू येऊन भिक्षाटनासाठी उभे राहिले. आता ती कान माता जी होती ही फार श्रद्धावान होती, फार दानशूर होती. कान माताच्या मनात असं आलं की काना की यातलाच गोडधोड पदार्थ यांना थोडं थोडं मी देईन. त्या सर्व भिक्षूला कान हिच्यासाठी बनवलेले गोडधोड पदार्थ साऱ्या भिक्खूंना दिले. आणि साऱ्या भिक्खूंना दिल्यानंतर ते भिक्खू निघून गेले. पुन्हा जेवढे पदार्थ तिला कानला द्यायचे होते ते सगळे पदार्थ संपून गेले. पुन्हा संदेशवाहक आला आणि पुन्हा संदेशवाहक म्हणी की कान, तुला तुझ्या पतीनं बोलवलेलं आहे, तू रथामध्ये बस आणि आपल्या सासरी चाल. पुन्हा कानमाता म्हणाली की आजच्या दिवस थांबू दे, आजच्या दिवस कान राहा, उद्या पुन्हा तुला गोडधोड करतो आणि तुला सोबत तुझ्या देतो, है ना. पण झालं असं की लगातार 3 दिवसापर्यंत कानमाता असे गोडधोड पदार्थ बनवू लागली. आणि गोडधोड पदार्थ बनवल्यानंतर कान जाण्यासाठी लागली तेवढ्यात भिक्खू यायचे आणि कान माता सर्व भिक्खूंना ते गोडधोड पदार्थ द्यायची. असं करता करता 3 दिवस लोटले. पण कान काय गोडधोड पदार्थ घेऊन तिच्या नवऱ्याच्या घरी गेली नाही. तिसऱ्या दिवशी पुन्हा एक संदेशवाहक आला आणि त्याने मात्र आता असा एक निरोप दिला की कान, तुझ्या नवऱ्यानं एक मला असा निरोप पाठवलाय, तुझा पती असा म्हणतोय जर आज कान नाही आली तर उद्या मी दुसरं लग्न करीन. बघा, आज जर कान नाही आली तर म्हणून मी उद्या दुसरं लग्न करेन. म्हणून माय माऊल्यांनो, माहेरी आलेल्या लेकीला लवकरात लवकर सासरी पाठवत जा तिच्या नवऱ्यानं दुसरं लग्न करण्याच्या अगोदर. मग याने निरोप असा पाठवला हिच्या नवऱ्यानं की ती जर आज नाही आली तर मी दुसरं लग्न करेन. पण कान मातानी तिला काय पाठवलं नाही. आणि झालंय असंच की तिसऱ्या दिवशी तिच्या घरी निरोप आला की कान हिच्या नवऱ्यानं दुसरं लग्न केलं, कान हिच्या पतीनं दुसरा विवाह केला, असा एक निरोप तिच्यापर्यंत आला. आणि तिच्याजवळ तो निरोप आल्याबरोबर कान मात्र भिक्खू संघावरती एवढी नाराज झाली, ती मनातल्या मनात म्हणू लागली की अरे, हे भिक्खू तर आशीर्वाद देतात ना, हे भिक्खू तर सगळ्यांचं कल्याण करतात, मग माझंच वाईट का केलं, यांच्यामुळं माझंच वाईट झालं. तिच्या पतीनं तिला काही नेलं नाही आणि पतीनं न नेल्या कारणाने, दुसरं लग्न केल्या कारणाने तिच्या मनात संघाविषयी फार मोठी नाराजगी निर्माण झाली. मग तिच्या गल्लीत जेव्हा जेव्हा भिक्खू यायचे तेव्हा तेव्हा त्या भिक्खूंना ती शिव्या श्राप द्यायची. आता मन कसं आहे बघा, मग जोपर्यंत आपलं चांगलं होतंय मग कोणीही चांगलं करू द्या, त्याच्याविषयी मनात एवढी चांगली भावना निर्माण होते की नाही, हा देवच आहे, हा परमेश्वरच आहे, हा बापच आहे. पण त्याच्याकडून जर काही वाईट झालं की नाही, मग हा सैतान आहे, देवदत्त आहे, अशा पद्धतीने मनात भावना निर्माण होत असते. तर ती भावना त्या बिचारीच्या साहजिक आहे. कोणाचं जर नुकसान झालं कोणामुळे तर त्याच्या मनात त्याच्याबद्दल तर तिरस्कार निर्माण होईलच ना, मुद्दाच नाही. मग तो तिरस्कार तिच्या मनात निर्माण झाला आणि त्या गल्लीत येणाऱ्या जाणाऱ्या सर्व भिक्खूंवरती ती दोषारोपण करू लागली. पण एकदा तिच्या कर्माला समजून, एका दिवसाचे कर्म नव्हते, लहानपणापासून जेतपणात बुद्धाचं प्रवचन ऐकायला जायची
आणि तोपर्यंत तिचे कर्म परिपक्व झालेले होते. या अनुभवामुळे तिचं मन थोडंसं कुलुषित झालं होतं, दूषित झालं होतं आणि त्या दूषित मनातून ती भिक्खू संघाच्या संदर्भामध्ये तसं वार्तालाप करायची, चर्चा करायची किंवा बोलायची. पण बुद्धाला तिचे कर्म समजले आणि स्वयं तथागत सम्यक संबुद्ध एकदा तिच्याच धारी भिक्षा पात्र घेऊन उभे राहिले. बघा, बुद्ध म्हणाले असते की काय रोजच शिव्या देते ही बाईच्या दारात कशाला जायचं, है ना. माझा कोणताही भिक्खू गेला तर ही शिव्यात देऊ लागली, मग मलाही शिव्यात देईल ना. पण बुद्धाने तो विचार केला नाही. बुद्ध एके दिवशी तिच्या दारात भिक्षा पात्र घेऊन उभे राहिले आणि भिक्षा पात्र घेऊन उभे राहिल्याबरोबर बुद्धांना पाहिल्यानंतर जर अंगुली माल बदलू शकतो, बुद्धांना पाहिल्यानंतर जर आम्रपाली बदलू शकते आणि असं म्हणते की मी इथून पुढे अख्खी वैशाली बुद्धाच्या चरणावरती ठेवत आहे, है ना. म्हणजे असे असे लोक बदलले बुद्धाला पाहिल्यानंतर. शेवटच्या क्षणी अजात शत्रू पण बदलला ना. साऱ्या लोकांना तथागत सम्यक संबुद्धांनी बदलून टाकलं आणि हिच्या हातून तर असा कुठलाही मोठा दोष झाला नव्हता. मग ही तर बदलणारच होती ना. बुद्धाचं दर्शन झालं आणि बुद्धाचं दर्शन झाल्याबरोबर कान माता आणि जे काही तिच्या घरात होतं भात, शिजलेला भात तथागताच्या त्या पात्रामध्ये टाकला आणि तथागत सम्यक संबुद्ध आणि बाजूलाच उभ्या असलेल्या कानला सुद्धा पाहिलं आणि कानला ते बोलू लागले की कान, तुझ्या गल्लीमध्ये येणारे भिक्खू ज्यांनी आतापर्यंत तू जे दिलं ते पण त्यांनी नेलं आणि जे तू नाही दिलं ते पण त्यांनी नेलं. झालं लक्षात मायमावल्यांनो. त्यांनी न्यायचं काय होतं, भिक्षापात्रात जे असेल ते न्यायचं होतं. पण त्यांनी भिक्षापात्रासोबत या दोन कानांनी सुद्धा शब्द नेले कानचे. म्हणजे तिच्यामुळे तिला असं वाटत होतं की या भिक्खूमुळे माझ्या सगळ्या संसाराची राख रांगोळी झाली. आणि मग ते शिवी श्राप किंवा ते वाईट बोलणं त्यांनी ऐकलं आणि ते जाता जाता तशाच पद्धतीनं ऐकत ऐकत गेले. ते त्यांनी स्मृतीमध्ये साठवलं आणि त्यामुळे एक दिवस असा आला की तू रोज बोलू लागली म्हणून ते काय तुझ्या दारात येत नव्हते. पण त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे होतं की हे माझ्यासाठी नाही आहे, माझ्यासाठी जे आहे ते माझ्या पात्रामध्ये आहे ना. माझ्यासाठी जे आहे ते माझ्या पात्रामध्ये आहे. तर ते पात्रातलं त्यांनी न्यायला पाहिजे होतं. पण तुझं त्यांनी बोलणं पण नेले, तुझे शब्द पण त्यांनी ऐकले आणि ते शब्द त्यांनी साठवून ठेवले. कालांतराने काही दिवसानंतर त्यांच्या मनात असं आलं की हिच्या गल्लीत गेल्यानंतर शिव्याच मिळतात म्हणून यांनी येणं सोडून दिलं, टाळलं. अशा पद्धतीनं तथागत सम्यक संबुद्धांनी तिला उपदेश दिला. तिथे खूप चांगल्या पद्धतीनं उपदेश दिला आणि कान हिला एकाच उपदेशामध्ये श्रोतापन्न पद प्राप्त झालं. बुद्धाचं प्रवचन ऐकल्याबरोबर कानही श्रोतापन्न झाली आणि श्रोतापन्न अवस्थेमध्ये खूप चांगलं जगत असताना तथागत सम्यक संबुद्धांनी तिथे तिला उपदेश दिला आणि तथागत सम्यक संबुद्ध तिच्या गल्लीतून जेतवनाकडे निघाले. झालं असं की तथागत सम्यक संबुद्धांनी प्रवचन दिल्याबरोबर ती श्रोतापन्न झाली. कानला उपदेश देऊन भगवान बुद्ध आपल्या विहारात परत येत असताना कौशल नरेश राजा प्रसन्नजित, कौशल नरेश राजा प्रसन्नजित तथागत सम्यक संबुद्धांना श्रावस्तीच्या वाटेवरती भेटला. तथागताला त्यांनी वंदन केलं. तथागताला वंदन वगैरे केल्यानंतर राजा प्रसन्नजिताने विचारलं असेल की भगवान कुठे गेलतात. तथागत सम्यक संबुद्धाने सांगितलं की असा असा वृत्तांत, मी कानकडे गेलो, तिला उपदेश दिला, ती श्रोतापन्न झाली. पण राजा तिचा पती काही तिला घेऊन जात नाही कारण तिच्या पतीनं दुसरा विवाह केलेला आहे. राजा प्रसन्नजित म्हणाला की धम्मवान लोकांचं नुकसान होता कामा नये. कौशल नरेश प्रसन्नजित हाही श्रोतापन्नच होता आणि बुद्धाचा उपासक होता. राजा बिंबिसार श्रोतापन्न आहे, कौशल नरेश प्रसन्नजित श्रोतापन्न आहे.
पण या राजाच्या मनात अशी भावना उत्पन्न झाली की आजपासून ती माझी मुलगी, आजपासून ती माझी मुलगी. आणि राजानं भर सभेत, धम्मसभेत, त्याच्या राजवाड्यातल्या सभेमध्ये त्यांनी जाहीर केलं की आपल्या श्रावस्तीमधली कान ही आजपासून माझी मुलगी आहे, आजपासून ती माझी मुलगी आहे आणि तिला कुठल्याही गोष्टीची कमी मी पडू देणार नाही. कानला राजा प्रसन्नचित्तानं सांगितलं की कान, तू आजपासून माझी मुलगी आहेस आणि माझ्या नगरीमध्ये धनधान्य किंवा पैसा या कुठल्याही गोष्टीला कमतरता अजिबात नाही. तू मुक्त हस्ते तथागताच्या भिक्खू संघाला माझ्या राज्यातील धनधान्य आणि दौलत, पैसा देऊ शकते, दान देऊ शकते. या कान्नी सुद्धा प्रसन्नचित्ताची मुलगी झाल्यानंतर, आता राजकन्या झाली ना, ती राजाची कन्या राजकन्या झाली आणि ती राजकन्या कौशलमध्ये चारही दरवाजावरती, नगराचे महाद्वार राहायचे ना, तर नगराच्या महाद्वारावरती रोज भिक्खू संघाला खूप चांगल्या पद्धतीनं ती दान करायची. म्हणजे आजच्या कथेमध्ये आपल्याला असं लक्षात आलं असेल की याची धम्मकथा अतिशय महत्वाची आहे, की या कथेच्या आधारावरती आपल्याला असं लक्षात आलं असेल की जीवनाच्या या चढ उतारामध्ये, सर्वांच्या जीवनामध्ये, सर्वांचं जीवन सारखं नाही आहे, सर्वांच्या जीवनामध्ये सारखेच दुःख नाही आहेत, सर्वांच्या जीवनामध्ये सारखंच सुख नाही आहे, सर्वांच्या जीवनामध्ये चढ उतार आहे, दुःख आहे, सुख आहे, दुःख आहे, सुख आहे, दुःख आहे, सुख आहे. आणि या सुखदुःखाच्या चढ उतारामध्ये जीवनाला परिपूर्ण धम्माकडे वळवण्यासाठी आपण सदोनित आपल्या कुशल मनावरती लक्ष ठेवलं पाहिजे. कुशल मन हे जेवढं तुम्हाला सुख देईल, समाधान देईल, आरोग्य देईल, शांती देईल, कुशल मन हे जेवढं तुम्हाला सुख देईल तेवढं सुख तुम्हाला कोणीही देऊ शकत नाही. आणि म्हणून आपण खूप चांगल्या पद्धतीनं सद्धम्माला जाणून आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या छोट्या छोट्या अडचणी सुद्धा समजून घेतल्या पाहिजे आणि त्या अडचणीतून बाहेर येण्यासाठी आपण बुद्ध, धम्म आणि संघ याची पස්සना केली पाहिजे. म्हणजे बुद्ध, धम्म आणि संघाची खूप चांगल्या पद्धतीनं पස්සना केली पाहिजे, विशेष पස්සना केली पाहिजे. आणि बुद्ध, धम्म आणि संघाचे गुण आपल्या मनात त्याचं स्मरण करून आपल्या मनाला आपण पॉझिटिव्ह, सकारात्मक बनवण्याचा वारंवार प्रयत्न केला पाहिजे. यामुळे आपल्या सगळ्यांचं कल्याण होईल, यामुळे आपल्या सगळ्यांचं मंगल होईल. तथागत सम्यक संबुद्धांनी त्यावेळी त्या काळी पूजनीय भिक्खू संघाला उपदेश देत असताना धम्मपद या ग्रंथातील 82 क्रमांकाची गाथा बोललेली आहे. धम्मपद गाथा क्रमांक 82. तथागत सम्यक संबुद्ध कान माता, कान हिच्याविषयी तथागत सम्यक संबुद्धांनी जे मनात पूजनीय भिक्खू संघाला दिलेला उपदेश आहे, त्या उपदेशामध्ये तथागत सम्यक संबुद्ध धम्मपदातील ही 82 क्रमांकाची गाथा बोलतात. यथा विरहदो गंभीरो विपस्सनो अनाविलो एवं धम्मन्नि सुतबानं विपसीदन्ति पंडिता. धर्म उपदेश ऐकून पंडित बुद्धिमान लोक अथांग स्वच्छ स्थिर सरोवराप्रमाणे प्रसन्न चित्त होतात. जे धम्म ऐकणाऱ्या लोकांमध्ये आपल्या चित्ताची अवस्था ही अचल असलेल्या पर्वता समान होत असते आणि म्हणून आपल्या चित्ताला पर्वता समान बनवण्याचा प्रयत्न करा. आपल्या सर्वांचं कल्याण त्यामध्ये आहे, आपल्या सर्वांचं मंगल त्यामध्ये आहे. आजच्या धम्मकथेच्या या अर्थाने, आजच्या गाथेतील या अर्थाने, या बुद्धवचनाने, या सत्यवचनाने आपल्या सर्वांचं मंगल हो अशी मंगलमैत्री अर्पण करतो आणि आजचा धम्मसंस्कार इथेच संपन्न करतो.